आपणा सर्वांचे माझ्या सम्यक शिक्षण या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पेशी रचना शिकणार आहोत. तर पेशी व पेशी मापन या अगोदर आपण सजीवांची वेगवेगळी लक्षणे पाहिलेली आहेत व आपल्याला सजीवांची वेगवेगळी लक्षणे माहितीच आहेत. त्यांमधील पेशीमय रचना हे एक लक्षण सजीवांचे असते आणि सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी असे म्हणतात. सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी असे म्हणतात. आता हे जे लहान लहान घटक जे आहेत म्हणजे पेशी जे आहेत त्या लहान म्हणजे केवढ्या लहान असतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ह्या लहान केवढ्या असतात हे पाहण्यासाठी एक उदाहरण तुम्ही किंवा एक कृती करू शकता. आता आपल्याकडे जी रेघ काढण्यासाठी पट्टी असते त्यावरती पहा असे मिलीमीटर असं लिहिलेलं असतं. MM म्हणजेच काय मिलीमीटर असे लिहिलेले असते. मग ही जी पट्टी आहे या पट्टीचा उपयोग करून तुम्ही लहानात लहान 1 मिलीमीटर लांबीची वस्तू तुम्ही मोजू शकता किंवा मापू शकता. या पट्टीवरती लहानात लहान किती तर 1 मिलीमीटर लांबीची वस्तू तुम्ही मोजू शकता. मग आता काय करा तुम्ही तर आता तुम्ही तुमच्या डोक्यावरील एखादा केस काढा आणि त्याचा जो व्यास आहे म्हणजे असा जो केस आहे तर ह्याला काय म्हणणार आपण ह्याला व्यास. हा जो व्यास आहे हा पट्टीवरती मोजण्याचा प्रयत्न करा आणि तो किती आहे तो तुम्ही मोजा आणि या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर हे तुम्ही करून झाल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो केसाचा व्यास आहे तो तुम्हाला या पट्टीवरती मोजता येत नाही कारण हा जो केस आहे हा 1 मिलीमीटर पेक्षाही लहान असतो. केसाचा व्यास जो आहे तो 1 मिलीमीटर पेक्षाही लहान असतो. मग आता जर हा 1 मिलीमीटर पेक्षाही लहान असेल तर मग अशी वस्तू आपण कशी मोजू शकतो तर त्यासाठी आपल्याला दुसरे मापन वापरावे लागते. त्याला मायक्रोमीटर असे म्हणतात. काय म्हणतात? मायक्रोमीटर. इंग्रजीमध्ये हे बघा हे असं लिहिलं तर याचा अर्थ मायक्रोमीटर होतो. मग हे मायक्रोमीटर म्हणजे केवढे तर 1 मिलीमीटर बरोबर 1000 मायक्रोमीटर. म्हणजे 1 मिलीमीटर मध्ये 1000 मायक्रोमीटर 1000 त्याचे भाग होऊ शकतात एवढा हा लहान असतो. आणि मायक्रोमीटरचे नॅनोमीटर पण करता येतं पण त्याची काही आवश्यकता नाही. मग हा जो केस आहे या केसाचा आकार या मायक्रोमीटर मध्ये मोजला तर तो साधारणतः 100 मायक्रोमीटर एवढा येतो. हा केसाचा व्यास असतो 100 मायक्रोमीटर. मग 100 मायक्रोमीटर म्हणजे किती मिलीमीटर तर 100 मायक्रोमीटर म्हणजे 0.1 मिलीमीटर एवढा हा व्यास असतो. मग हा जो केस आहे हा आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. मग यापेक्षा लहान गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो का तर साधारणतः आपण आपल्या डोळ्यांनी 50 ते 100 मायक्रोमीटर एवढे माप असलेली वस्तू आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. मग यापेक्षा लहान वस्तू जर असेल जिचं माप लहान असेल तर आपण त्या डोळ्यांनी पाहू शकतो का तर नाही. मग या ज्या पेशी आहेत या पेशींच्या आकाराचे जर आपण मापन केले तर या बहुतांश ज्या पेशी असतात पहा आता इथे हे आपलं झालेलं आहे म्हणून मी खोडून
टाकतो. ठीक आहे. मग आता पहा, या ज्या पेशी आहेत यांच्या आकाराचे आपण मापन केले तर साधारणतः ते या पेशी यांचे जे माप असते ते साधारणतः 0.1 मायक्रोमीटर ते 30 मायक्रोमीटरच्या दरम्यान असते. मग आपल्या डोळ्यांनी आपण किती मापन असलेली वस्तू पाहू शकतो तर 50 ते 100 मायक्रोमीटर. मग ह्या ज्या अशा सूक्ष्म पेशी आहेत, ज्या बहुतांश पेशी या सूक्ष्म पेशी असतात, त्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. मग यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करायला लागतो. कसला? सूक्ष्मदर्शकाचा उपयोग. मग आता पहा की सर्वच पेशी काय 0.1 ते 30 मायक्रोमीटरच्या दरम्यान असतात का? तर नाही. याला काही अपवाद सुद्धा आहेत. उदाहरणार्थ कोंबडीचे जे अंड असते त्या अंड्याचा जो आकार असतो तो 5 ते 10 सेंटीमीटर असतो आणि ते अंड जे आहे ती एक अंडपेशी आहे. म्हणजे ती पेशी असल्यामुळे ती आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. आता आपण एक बाजूला आपल्याला एक तक्ता दिलेला आहे तो पहा. आता या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जो केस आहे त्याचा आकार 100 मायक्रोमीटर दिलेला आहे आणि हा ह्युमन आय म्हटलेला आहे, म्हणजे आपल्या डोळ्यांनी हे पाहू शकतो. मग याच्या पुढे जे आहे ते आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, म्हणून आपण सूक्ष्मदर्शक वापरतो. हा सूक्ष्मदर्शक कसा असतो तर हा अशा प्रकारचा सूक्ष्मदर्शक असतो. मग हा जो आहे हा काय आहे तर हा आहे सूक्ष्मदर्शक. आता यामध्ये याचे वेगवेगळे भाग आहेत, त्यांची आपण आता नावे घेऊया. पहिल्यांदा पहा, याला काय म्हणतात? याला नेत्रभिंग असे म्हणतात. नेत्रभिंग. याला काय म्हणतात? नलिका. हा काय आहे तर हा आहे मंच. आणि इथे काय असतं तर इथे प्रकाश स्त्रोत. प्रकाश स्त्रोत. आता पहा, हा जो मंच आहे याच्यावरती इथे काचपट्टी ठेवली जाते. काचपट्टी. ही काचपट्टी तयार करणं महत्वाचे आहे, कारण या काचपट्टीवरती जी कोणतीही वस्तू आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघायची आहे ती या काचपट्टीवरती ठेवली जाते. मग आता काय होते पहा, या सूक्ष्मदर्शकाच्या जी काचपट्टी आहे, जो मंच आहे, याच्यावरती एखादी गोष्ट ठेवली की तिचे वर्धन होते. काय होते? वर्धन होते. वर्धन. इंग्रजीमध्ये याला मॅग्निफिकेशन असे म्हणतात. मग आता हे वर्धन होते म्हणजे काय तर ती जी वस्तू आहे तिचा तिचा जो आकार असतो तो वाढतो आणि हा आकार वाढल्यामुळे आपल्या डोळ्यांनी ती जी वस्तू आहे ती आपण या नेत्रभिंगातून पाहू शकतो. आता उदाहरण म्हणून समजा की एखादी गोष्ट आहे काचपट्टीवरती ठेवलेली, तिचे माप साधारणतः 1 मायक्रोमीटर आहे. 1 मायक्रोमीटर आहे. मग अशी 1 मायक्रोमीटरची वस्तू आपल्याला दिसू शकते का डोळ्यांनी? तर नाही. मग ती आपण काय केली? काचपट्टीवर ठेवली आणि आपण असा सूक्ष्मदर्शक वापरला जो 100 पट वर्धन करतो. किती पट? 100 पट वर्धन करतो, मॅग्निफाय करतो. मग हे 100 पट वर्धन केल्यामुळे तिची जी या नेत्रभिंगावरती येणारी प्रतिमा ही 1 मायक्रोमीटरची न येता 100 पट केल्यामुळे किती मायक्रोमीटरची येईल तर 100 मायक्रोमीटरची येईल. मग इथे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं असता, या नेत्रभिंगातून पाहिले असता ही 1 मायक्रोमीटरची वस्तू तुम्हाला 100 मायक्रोमीटरची दिसेल आणि 100 मायक्रोमीटरची वस्तू आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. त्यामुळे ही वस्तू पाहिल्यामुळे आपण ती जी काही समजा पेशी असेल एखादी तर त्या पेशीचे निरीक्षण करून आपण त्याबद्दलची माहिती या सूक्ष्मदर्शकामध्ये मिळवू शकतो. आता अशा या सूक्ष्म आकाराच्या ज्या पेशी आहेत या पेशींचे वेगवेगळे भाग ओळखता यावे म्हणून काय केलं जातं तर यांना डाय वापरला जातो. काय वापरलं जाते? डाय वापरली जाते. मग या डायमुळे काय होते तर ही जी डाय असते ती पेशीतील विविध जे भाग असतात, पेशीतील विविध भागांना ती चिकटते. म्हणजे चिकटल्यामुळे आपल्याला त्यातील वेगवेगळे भाग ओळखता येतात. पेशीतील वेगवेगळे भाग ओळखता येतात. मग या पृथ्वी तलावरती लाखो करोडो सजीव आहेत. हे जे सजीव आहेत या पेशींचे बनलेले असतात. मग जे जीव फक्त एकाच पेशीचे बनलेले असतात त्यांना एक पेशीय जीव असे म्हणतात.
जे जीव एकाच पेशीचे बनलेले असतात त्यांना एक पेशीय जीव असे म्हणतात. त्यांना एक पेशीय जीव असे म्हणतात. आता एक पेशीय जीव कोणकोणते आहेत, त्यांची उदाहरणं काय आहेत? तर यांची उदाहरणं आहेत अमिबा, त्यानंतर जीवाणू, बॅक्टेरिया ज्याला म्हणतो आपण, अलगाय, हे एक पेशीय जीव आहेत. या एक पेशीय जीवांना इंग्रजीमध्ये, एक पेशीयला काय म्हणतात इंग्रजीमध्ये, तर याला युनिसेल्युलर सेल असे म्हणतात. ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक पेशीय जीवाला काय म्हणतात? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि आता तुम्ही पाहू शकता की ही जी एक पेशीय जीवांची जी पेशी असते, ही पेशी या जीवाला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कार्ये ही एकच पेशी करत असते. पण काही जीव जे असतात ते मात्र एक पेक्षा जास्त पेशींचा समूह एकत्र येऊन बनलेले असतात. काही जीव कसे असतात, तर एक पेक्षा जास्त पेशींचा समूह बनून किंवा एकत्र येऊन बनलेले असतात. मग त्यांना काय म्हटलं जातं, तर त्यांना बहुपेशीय जीव असे म्हटलं जातं. काय म्हणतात? बहुपेशीय जीव. इंग्रजीमध्ये त्याला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असे म्हणतात. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मग यांची उदाहरणे कोणती आहेत, तर आपल्याला यांची उदाहरणे खूप सारी देता आहेत. उदाहरणार्थ मानव, त्याच्यानंतर प्राणी आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, वनस्पती इत्यादी भरपूर सारी उदाहरणं या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बहुपेशीय जीवांची आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या जीवांमध्ये, सजीवांमध्ये हे पेशींचे प्रमाण हे कमी जास्त प्रमाणात असते. आता यानंतर पेशींचा आकार, पेशींचा आकार किंवा रूप कसे असते ते आता आपण पाहूया. इंग्रजीमध्ये त्याला शेप असे म्हणतात. तर आता पहा, हे बाजूला चित्र दिलेले आहे. यामध्ये तुम्ही अमिबा ही एक पेशीय जीव पाहू शकता. मग आता ह्या पेशींचा आकार पाहण्या अगोदर वेगवेगळ्या पेशींची उदाहरणं दिलेली आहेत. जसे इथे पहा, मेदपेशी आहे, मेदपेशी आहे, तांबड्या रक्तपेशी आहे, पृष्ठभागावरील पेशी आहे, त्यानंतर अंडपेशी आहे, एक सेल, अस्थिपेशी आहेत, स्नायूपेशी आहेत, शुक्रपेशी आहेत, चेतापेशी आहेत, अशा खूप साऱ्या पेशी दिलेल्या आहेत. आता हे ज्या पेशी आहेत यांचा जो आकार असतो, हा आकार त्यांच्या कार्यावरती अवलंबून असतो. कशावरती? हा जो आकार आहे हा कार्यावरती अवलंबून असतो. त्या जीवामध्ये जे कार्य त्या पेशी करत असतात त्यावरती अवलंबून असतो. आता चित्रामध्ये तुम्ही ज्या वेगवेगळ्या पेशी पाहू शकता. आता यात काही पेशी या गोल असतात, यांचा जो आकार आहे तो गोल असतो किंवा गोलाकार असतो. किंवा काही पेशी इथे पहा कशा आहेत, लांब लचक आहेत, थोड्या लांब लचक आहेत. आता काही पेशी या मध्यभागी जाड्या असतात आणि बाजूला त्या निमुळत्या होत जातात. म्हणजे पहा, हीच पेशी पाहिली तुम्ही, स्नायू पेशी, तर मध्यभागी थोडी जाडी आहे आणि बाजूला अशी निमुळती आहे. आता इथे क्रिकेटच्या चेंडूचं मी उदाहरण का दिलं आहे, तर पहा की जेव्हा मी असं म्हणतो की या पेशी गोल आहेत म्हणजे काय, त्यांचे द्विमितीय, म्हणजे ज्यांचे येथे पहा आपल्याला काय दिसत आहे, याची लांबी दिसत आहे आणि याची उंची दिसत आहे. हे झालं द्विमितीय. हा चेंडू कसा आहे, गोल आहे. परंतु याच्या तिन्ही मितींचा मी जर उपयोग केला, म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची, काय, लांबी,
रुंदी आणि उंची, त्या तिन्ही मितींचा उपयोग केल्यावर जर मला हा बॉल कसा आहे हा सांगायचा असेल तर मी काय म्हणणार, हा काय आहे, गोलाकार आहे. बघा फरक, गोल आणि गोलाकार. मग मी काय म्हटलं की ह्या पेशी ज्या असतात ह्या कशा आहेत, गोलाकार असतात. काही पेशी ह्या निमुळत्या असतात, काही पेशी जाड असतात. म्हणजेच निमुळत्या आणि जाड पेशी म्हणजे कशा, चकती सारख्या पेशी असतात. चकती कशी असते, तर चकती पहा, चकती काहीशी अशा प्रकारे असते ना, असे, म्हणजेच मध्ये जाड आणि बाजूला अशी निमुळती, ही स्नायू पेशी सारखी. म्हणजे यांना घन असतात, त्या यांना लांबी पण असते, रुंदी पण असते आणि उंची पण असते. हे समजून घेणं इथं महत्वाचं आहे. यासाठी मी इथे चेंडूचं उदाहरण दिलं आहे. म्हणजे या गोलाकार असतात, काही चकतीसारखे असतात. आता ही जी चेतापेशी आहे हिला पाहू शकता, हिला खूप साऱ्या अशा शाखा फुटलेल्या आहेत की नाही, सर्वत्र शाखा फुटलेल्या आहेत. हे पहा अशा प्रकारे. मग हे जे पेशी आहे या पेशीला असे वेगवेगळे जे आकार निर्माण होतात किंवा पेशीला वेगवेगळे आकार येतात. हे आकार पेशीमधल्या पटलामुळे निर्माण होतात. आता हे पेशीतले पटल कुठले आहे पहा, की हा जो बाहेरचा जो भाग दिसत आहे तुम्हाला, हा जो भाग आहे याला पेशी पटल असे म्हणतात. ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, मराठीत काय म्हणतो आपण याला, पेशी पटल. इंग्रजीमध्ये त्याला सेल मेम्ब्रेन असे म्हणतात, सेल मेम्ब्रेन. आता हे पहा, प्रत्येक पेशीच्या जो असा बाहेरचा भाग आहे यावरती याला काय म्हणतात, पेशी पटल असे म्हणतात. आणि हा पेशीचा हा भाग जो आहे हा पेशीला सर्व बाजूंनी घेरतो. आणि वनस्पती पेशी ज्या असतात या वनस्पती पेशींमध्ये मात्र हा जो पेशी पटल आहे याच्यावरती अजून एक भाग पसरलेला असतो, त्याला पेशी भित्ती असे म्हणतात. म्हणजे वनस्पती पेशी ज्या असतात यांमध्ये जो पेशी पटल आहे यावरील भाग जो आहे त्याला काय म्हटलं जातं, यावरील भागाला पेशी भित्ती असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पेशी भित्ती, पेशी भित्ती, सेल वॉल असं इंग्रजीमध्ये म्हणतात. त्यामुळे काय होतं पहा, या ज्या वनस्पती पेशी असतात यांना हा वेगळा आकार निर्माण होतो किंवा या पेशींना असा कडकपणा किंवा काटकपणा प्राप्त होतो जो वनस्पतीला आवश्यक असतो. मग अशा या पेशींमधील काही मूलभूत घटक आता आपण पुढे पाहणार आहोत. आता पेशीमध्ये पेशी पटल, पेशीद्रव्य व पेशी केंद्रक हे मूलभूत घटक असतात. कोणकोणते घटक असतात, पेशी पटल जे अगोदरच आपण पाहिले आहे, सेल मेम्ब्रेन. त्यानंतर पेशीद्रव्य हे काय आहे ते आता आपण पाहणार आहोत, पेशीद्रव्य. आणि पेशी केंद्रक, पेशी केंद्रक हे मूलभूत घटक असतात. आता यातला पहा, पेशीद्रव्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, सायटोप्लाझम. आणि पेशी केंद्रकाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, तर न्यूक्लियस, न्यूक्लियस असं म्हणतात. आता तुमच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये, इयत्ता 7वीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये एक आकृती दिलेली आहे कांद्याची, कांद्याच्या पातीची. आता पहा, हे जे कांद्याचा जो पापुद्रा आहे तो घेऊन हा सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. कशाखाली, सूक्ष्मदर्शकाखाली पाहिला. त्यानंतर ह्या अशा प्रकारच्या पेशी त्यामध्ये आपल्याला दिसतात. आता इथे पहा, हा जो बाहेरचा भाग आहे हा काय आहे, हे पेशी भित्तिका आहे आणि तिच्या जराशा आतमध्ये पेशी पटल आहे. त्यानंतर हा जो भरीव भाग दिसत आहे याला पेशी द्रव्य असे म्हणतात. काय म्हणतात, पेशी द्रव्य, पेशी द्रव्य. आणि हा टिंबासारखा जो भाग आहे हा या कांद्यातील कांद्यातील जो फोड आहे त्यामध्ये जी पेशी आहे या पेशीचं हे काय आहे, पेशी केंद्रक आहे, पेशी केंद्रक आहे. मग अशाच प्रकारची पेशी मी इथे दाखवलेली आहे. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता, ही एक प्राणी पेशी समजा आपण घेतली उदाहरण म्हणून, तर हे जे दिसत आहे हे काय आहे, हे पेशी पटल आहे, पेशी पटल आहे. हे संपूर्ण बाजूने पसरलेले असते पेशी. त्यानंतर इथे हा जो भाग दिसत आहे हा काय आहे, हा आहे पेशी केंद्रक. काय आहे, पेशी केंद्रक. आणि हा जो काळसर भाग दिसत आहे तो संपूर्ण
या पेशी पटलाच्या आतमध्ये पसरलेला आहे, पण पेशी केंद्रकाच्या बाहेर. हा काय आहे? हा आहे पेशी द्रव्य. हा भाग कसला आहे? पेशी द्रव्य. आता यातील प्रत्येक घटकाची आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्यातील पहिला घटक आहे पेशी पटल. पेशी पटल इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? सेल मेम्ब्रेन. आता पेशीचे जे केंद्रक आहे आणि पेशीद्रव्य आहे याला सर्व बाजूंनी हे पेशी पटल घेरते, हे आपण अगोदरच माहिती आहे. मग हे जे पेशी पटल आहे याला जीवद्रव्य पटल असेही म्हणतात. या पेशी पटलाला काय म्हणतात? जीवद्रव्य पटल असेही म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये याला प्लाझ्मा मेम्ब्रेन, जीवद्रव्य पटलाला काय म्हणतात? प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणतात. आता मी त्याच्या पुढे या पेशी पटलाला काय म्हणत जाणार आहे? तर जीवद्रव्य पटल असे म्हणणार आहे. मग हे जे पेशी पटल असते किंवा जीवद्रव्य पटल असते यामुळे काय होते? तर या पटलामुळे प्रत्येक जी पेशी आहे, ही पहा इथं खूप साऱ्या पेशी दिसत आहे, यातली प्रत्येक पेशी ही एकमेकींपासून वेगळी होते. त्याच प्रकारे जो आजूबाजूचा जो परिसर असतो या पेशी भोवतालचा, यापासून सुद्धा ही पेशी वेगळी होते. आता हे जे जीवद्रव्य पटल आहे हे दुपदरी असते. जीवद्रव्य पटल कसे असते? दुपदरी असते. आणि हे जे जीवद्रव्य पटल आहे हे दुपदरी असते, त्याचबरोबर हे सच्छिद्र असते. काय असते? सच्छिद्र असते. म्हणजे यामध्ये छोटी छोटी छिद्र असतात. सच्छिद्र म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? पोरस असे म्हणतात. ही छोटी छोटी जी छिद्रे असतात त्यामुळे काय होते? तर यामुळे या पेशीमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची ये-जा होत असते. आपल्याला माहिती आहे पेशीला खूप सारे पदार्थ ती कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असतात. त्याच प्रकारे खूप सारे पदार्थ हे उत्सर्जित करणे गरजेचे असते. मग या अशा पदार्थांची ये-जा करण्यासाठी हे जीवद्रव्याचं दुपदरी सच्छिद्र पटल मदत करते. त्यानंतर पेशीमधील दुसरा घटक जो आहे तो आहे पेशीद्रव्य. पेशीद्रव्य इंग्रजीमध्ये त्याला सायटोप्लाझम असे म्हणतात. काय म्हणतात? सायटोप्लाझम. आता हा जो पेशीद्रव्य आहे हे जे जीवद्रव्य पटल आहे व पेशी केंद्रक जे आहे यांच्यामध्ये असणारा हा बुळबुळीत असा पदार्थ आहे. पेशीद्रव्य कसा आहे? बुळबुळीत असतो. बुळबुळीत. इंग्रजीमध्ये खरं तर त्याला जेली लाईक सबस्टन्स असे म्हणतात. जेली लाईक सबस्टन्स. मग हा जो पेशीद्रव्य आहे हा या पेशीतील महत्वाचा घटक का आहे? तर यामध्ये वेगवेगळी पेशी अंगके यामध्ये समाविष्ट असतात. या पेशीद्रव्यामध्ये पेशी अंगके ही समाविष्ट असतात. आता ही पेशी अंगके म्हणजे काय आहेत? ऑर्गनेल्स ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही एवढी का महत्वाची आहे पेशी अंगके हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर तिसरा महत्वाचा पेशीमधील घटक जो आहे तो आहे पेशी केंद्र. तो आता आपण पुढे पाहूया. तिसरा घटक महत्वाचा कुठला? तर पेशी केंद्रक. इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात? तर न्यूक्लियस. न्यूक्लियस असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे हा पहा हे जे आहे हे काय आहे? पेशी केंद्रक आहे. आता याला पेशीतील सर्वात महत्वाचा घटक असे म्हणतात. आता याचा जो आकार आहे तो साधारणतः गोलाकार असून याचे जे स्थान असते ते पेशीच्या मधोमध असते. गोलाकार म्हणजे कसा? चेंडू सारखा, क्रिकेटच्या चेंडू सारखा. आणि याचं एक वैशिष्ट्य असं आहे की या पेशी केंद्रकाला जो रंग आहे तो लगेच चिकटतो. यामुळे आपण जर तुम्ही सूक्ष्मदर्शकाखाली पेशी पाहिली, पेशी केंद्रक लगेच ओळखू शकता. आता पेशीद्रव्यापासून हे जे पेशी केंद्रक आहे या पेशी केंद्रकाला केंद्रक पटल हे दुपदरी सच्छिद्र पटल वेगळे करते. हे जे आहे हे काय आहे? तर केंद्रक पटल असं म्हणतात. हे काय करते? हे पेशीद्रव्य आणि पेशी केंद्रक जे आहे याला वेगळं करते. हे जे केंद्रक पटल आहे हे
व सच्छिद्र असते. ज्या प्रकारे जीवद्रव्य पटल हे दुपदरी व सच्छिद्र होते, त्याच प्रकारे केंद्रक पटल ही दुपदरी व सच्छिद्र असते. आता हे केंद्रक पटल सच्छिद्रित असल्या कारणाने या केंद्रकामधून पदार्थांची ये जा पेशी केंद्रक व पेशी द्रव्य दरम्यान होत असते. आता हे जे पेशी केंद्रक आहे, हे पेशी केंद्रकाचा जो आकार असतो हा अतिशय सूक्ष्म असतो. आणि याचा आकार अतिशय सूक्ष्म असल्या कारणाने याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करायला लागतो. याचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो. मग आता हे जे पेशी केंद्रक आहे, या पेशी केंद्रकाला सर्वात महत्वाचा घटक असे म्हणतात. सर्वात महत्वाचा घटक असे का? हे जे पेशी केंद्रक आहे हे पेशीच्या वेगवेगळ्या क्रिया करण्यावर नियंत्रण ठेवत असते. पेशी केंद्रक पेशीच्या वेगवेगळ्या क्रिया करण्यावर नियंत्रण ठेवते. त्याच प्रकारे हे जे पेशी केंद्रक आहे, या पेशी केंद्रकामध्ये सुताच्या गुंठ्यासारखी रचना दिसते. या सुताच्या गुंठ्यासारखी रचनेला गुणसूत्र असे म्हणतात. गुणसूत्र असे म्हणतात. ही गुणसूत्र पेशी केंद्रकामध्ये असतात. आणि या गुणसूत्रांमध्ये जीन असतात. जीन. आता हे काय आहे हे तुम्ही पुढे शिकणारच आहात. मग आपल्याला ही जी गुणसूत्र आहेत ही आपल्याला अशी नेहमीच दिसत नाही. या पेशीच्या केंद्रकात ही गुणसूत्रे नेहमी दिसत नाही. तर जेव्हा पेशी विभाजन होते तेव्हाच ही गुणसूत्रे दिसतात. मग हे जे गुणसूत्रे आणि पेशीवरती नियंत्रण या दोन गोष्टींमुळे पेशी केंद्रक हे या पेशीतील सर्वात महत्वाचा घटक आहे. अशा प्रकारे पेशींची रचना असते. आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.